तुम्ही कुठला हे प्रोजेक्ट केला तुझं नाव सांग पूर्ण. माझं नाव हे रुपाली थांब की 2 मिनिटं थांब की. माझं प्रोजेक्टचं नाव रेनाला आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांसाठी होतं हे जास्त पाऊस झाला, पूरग्रस्त झाला, शेती वाहून गेली, म्हणजे पीक उगवलेले वाहून गेले. ह्याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा उपयोग आहे. तू ह्यातून काय उद्देश देतो काय सांगायचं जर वाचलं शेतकरी तरी सावध होतील, त्यांना कळेल की पाऊस भरपूर जास्त आला नाही. तुला काय वाटतं तुला किती नंबर पहिला नक्की. तर पोरांची तयारी जोरात दिसते आज. तो याबरोबर कोण कोण लागेल त्याला काय नाही तुम्ही त्याला हे बरोबर तर तुम्ही ह्यात काय मदत केली आम्ही बनवायसाठी मदत केली सगळी. ओके म्हणजे दोघांचं आहे. तुला काय वाटतं की तो नंबर येऊ शकतो पहिला का दुसरा पहिला नक्की. ओके थँक्यू. तुझा एक प्रोजेक्ट काय नाव आहे. आपण विज्ञान प्रदर्शनमध्ये सोलर कुकर इथे बनवण्यात आलेला आहे. तर त्याचा आपण थोडक्यात माहिती घेऊया. नमस्कार, माझे नाव प्रांजल अशोक आंबुरे आणि माझे नाव अन्वेषा रवींद्र साबळे. आम्ही हा सोलार कुकर हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. हे कॉन्केव मिरर एका फोकल पॉईंटवरती येऊन इथे एक उष्णता निर्माण करत आहे. तिथं आपण भाजी काय भाजायचं असेल तर पाणी गरम अशा इत्यादी गोष्टी करू शकतो. बरं किती वेळात होतं. जसं सूर्याची किरणं पडतील आणि त्याच्यावरती रिफ्लेक्ट होतील ना तसे. असं आहे का. हां. बरं आणि ह्याचं उद्देश काय आहे म्हणजे बनवायचं उद्देश काय तुमचं. कारण की आत्ताच्या उद्देश काय असेल. माझं नाव जय मांडगे. हे हार्ट ब्लड सर्क्युलेटिंग मॉडेल आहे. हे आपण या युगात आपण आता हार्ट ट्रान्सफर करू शकतो. आणि ह्याला मदत कोणी केली तुला. उद्देश काय बनवायचा. उद्दिष्ट आहे की आताच्या काळातील युगातील माणसाचे धूम्रपान हे करू शकते. त्याच्यामुळे आपलं ब्लड हे खराब होते. त्याच्यामुळे आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे. वेगळं धूम्रपान केलं. ह्या प्रोजेक्टचा किती नंबर येऊ शकतो पहिला का दुसरा गॅरंटी आहे. नाव सांग आणि ह्याच्यामुळे पहिल्याच्या होणार नाही. हायड्रोलिक केलंय ना त्यामुळे बैलाच्या मानेवर जास्त ताण येणार नाही. आला तर इथे खाली टायर आहे त्याच्यावर बरं बनवायची बनवायचा उद्देश एवढा की पहिल्यांदा बरं ह्या प्रोजेक्टला किती नंबर येऊ शकतात पहिला का दुसरा. तुला काय वाटतं भविष्यात काय व्हायचं तुला. व्यवस्थित माहिती सांगायची असेल तर त्यांनी आणि 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांवर मस्करी न करता नीट प्रोजेक्टची माहिती विचारायची आणि नीट समजून घ्यायचा. जेणेकरून फक्त मस्ती करण्यासाठी तुम्ही जर आला असाल तर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये गेलात तर काही हरकत नाही. सगळे प्रोजेक्ट व्यवस्थित समजून घ्या. आमचे आठवणीचे विद्यार्थी व्यवस्थित समजून सांगतील. पण जेणेकरून फक्त मस्करी पूर्ण पाणी इथपर्यंत आलं इथे येऊ शकतो त्याला बनवायला काय काय वापरलेलं आहे. तुझ्याबरोबर कोण कोण आहे त्याचे नाव सांग तुझं पूर्ण गाव
पारगाव. बरं मग आई वडील आले तुम्ही तुमचे बरं आई वडिलांसाठी काय सांगितलं आई वडिलांसाठी काय झालं काय होणार आहे भविष्यात तू कोण हां प्रयत्न चालू आहेत 100%. बरं ह्या प्रोजेक्टला किती नंबर येऊ शकतो पहिला नाव काय कशासाठी बनवलं सोल्युशन लहान मुलांसाठी हां लहान मुलांसाठी बनवायचं ते लहान मुलांची फॉर्म्युली पाठवतो हां त्यामुळे लहान मुलांना A+B स्क्वेअर म्हणजे शोधायचं कोणता येतो मग हे मशीन आम्ही असं तयार केलं की हे A+Bचा स्क्वेअर आणि ते ॲन्सर शोधायचं आपण कोणतं आहे ते ते ॲन्सर आहे म्हणजे लाईट लागली आणि हा वर्ण वाचला असं केलं ह्यातून काय समजलं पाहायला येणार नाही. 5 मिनिटानंतर सगळे विद्यार्थी बाहेर काढले जातील. मोठ्यापणे हे प्रोजेक्ट चालू करण्यात येणार नाही. ह्या प्रोजेक्टचा नंबर किती येऊ शकतो पहिला कधी पहिला काय खराब झालं मग पहिला का नाही आई वडिलांसाठी काय सांगितलं बघते ते 100% होणार आहे तू तेच सांगतो प्रयत्न चालू आहे काय बनवलं बरं किती नंबर येईल काय सांगता येत नाही पहिला का दुसरा कशासाठी बनवलेली ही आम्ही शेतकऱ्यांची कशासाठी बनवले पहिला का दुसरा पहिला दुसरा विषय दुसरा किती होईल किती होईल पहिला 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 ह्याला काय म्हणते दुसरा मग किती होईल पहिला यास पहिलाच याला पाहिजे ओके हे चालतं ना प्रोडक्ट आपण हे चालतं हे कोण आहे 11-12 इथं थांबणार नाही. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सूचना आहे. झालं तुला बोलू दे काय सर्व शिक्षकांना बरं, काय बनवलंय तुम्ही त्यांनी विद्यार्थ्यांना क्रॉडायचं कोण बोलताना जवळ घ्यायचं हां सोल्युशन थांबवलं किती नंबर येईल
काय म्हणते आई वडिलांसाठी काय संदेश आई वडिलांसाठी काय संदेश बोलतात बघते तुला बोल विद्यार्थी आपापल्या क्लासमध्ये जातील. काय बनवलं विद्यार्थी क्लासमध्ये जातील. वारंवार त्याच सूचना द्यायला लावू नका. किती नंबर येईल किती नंबर येईल 100% काय उद्देश आहे बनवायचा सिस्टीम कळायची नाव सांग बरं किती नंबर येईल काय बनवलं किती खर्च आला 700 रुपये काय उद्देश आहे बनवायचा किती नंबर येईल This is the project of mind turbination. That is the anatomy, but this is the whole project. This is the project of mind तू turbination. सगळ्यात बेस्ट आहे माझ्यासाठी तुला किती Based नंबर on very simple principle. It produces electricity. So first I want to tell you the history of this whole project. In July 1887, the Scottish electric engineer Professor James Bliss have built this project in July 1887. काय उद्देश बनवायचा There are three main parts of my project. First is the blade, second is the rotor, third is the generator. The generator is located in circle. The rotor has been rotated. पटकन बनवायचं. It rotates and the electricity is flowed. किती नंबर येईल ग्रास कटर वा वा छान करायची गरज आहे किती आला खर्च बाकी सगळं धुवायचं. ह्याला किती खर्च येईल भविष्यात जर हे उपयोजक आलं समजा रोडवर म्हणजे असं त्याला किती किती खर्च येईल हे कसं करायचं काय हे स्विच ऑन केलं ना तर हे गोल आणि 100% गॅरंटी आहे की मी आपल्याला शक्ती मिळू शकते माणसाची एनर्जी कमी करू शकतो आणि इंजुरी सुद्धा कुणाला होत काय बनवलं किती खर्च आला जाताना फीडबॅक 12 नंबर प्रत्येकाने आपण प्रोजेक्ट सुरू करायचे. मध्ये काय करायचं प्रत्येक सूचना सांगायला लागली का सांगितलेलं लक्षात येत असेल तुमच्या. किती नंबर येईल तुम्हाला एकमेकांचे प्रयोग पाहिजेत ना. सगळ्यांचे प्रयोग पाहिजेत ना वेगवेगळे. अगोदर 8 विषय विद्यार्थी तर सूचना लक्षात येते. 8वीचे विद्यार्थी हात वर करा. माझ्यासाठी तू बेस्ट आहे तू पहिला का नंबर दुसरा coordination and आठवीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे एकमेकांचे प्रोजेक्ट पाहतील. डायरेक्ट बाजूला या. मुलींना डायरेक्ट साईडचे प्रोजेक्ट पाहता येतील. मुलांना आपल्या मित्रांचे आणि इकडचे मित्र आहेत. पालक समोर असतील तर व्यवस्थित एक्सप्लेन करायचे आणि मग बाहेर यायचे. नेपाळच्या पंचायतीचे देश आहे त्यांचे जास्त करून ते
आर्थिकदृष्ट्या खूप हे जपानमध्ये भूकंप येतो आणि त्यानंतर जे त्यांचे लोक मारले जातात त्यासाठी हा अलार्म असतो. ज्यावेळेस भूकंपाची पहिली लहर ही भूपृष्ठावर येते त्यावेळेस हा अलार्म जमीन जी व्हायब्रेट होतं ती कॅप्चर करून देतं आणि अलार्म वाजायला स्टार्ट होतो. त्यामुळे जर सोसायटीचे लोक जे अलर्ट नसतात ते अलर्ट होतात आणि त्यांना कळतं की भूकंप होणार आणि सेकंडरी वेव्ह प्रायमरी वेव्हपेक्षा डेंजर आहे. सेकंडरी वेव्हच्या आत जर त्यांना नीट जायचं सुरक्षित नसलं तर त्या लोकांचं काय वाटतं किती नंबर दिला? वाटतं येईल कितवा? चला शिंदे मी येऊ का मग नाव सांगितलं काय प्रोजेक्ट आहे, काय उद्देश काय आहे? पहिला कधी सहन नाही. काय उद्देश आहे त्याला? सट्टा मस्करी कुणी करणार नाही. मुलांनी नीट माहिती द्यायची आहे. जोडीदार कोण आहे तुझा? मला सांग. पहिला कधी पहिला नंबर येईल का दुसरा नंबर येईल नाही का? तुला काय वाटतं? काय बनवलं? किती नंबर? जोडीदार आहे का? नाव का? किती नंबर येईल? दुसराच. बरं. पहिला काय नाही? प्रश्न विचारायचे नाही. व्यवस्थितपणा त्यामध्ये असला पाहिजे याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. एकाच ठिकाणी गर्दी करायची नाहीये. तरी तुझा का नाही पहिला? मुलींना सूचना आहे, एकाच ठिकाणी गर्दी करायची नाही. तुझा का नाही पहिला? नाही माझ्यासाठी चांगलं आहे. तू तुझ्यासाठी काय आहे? काय बनवलं? किती नंबर आहे? बरं काय उद्देश बनवायचा? थोडक्यात सांग उद्देश काय बनवायचा? कारण की आता आपल्या दुनियेमध्ये खूप पोल्युशन होत चालले त्यामुळे पोल्युशन आपण कसं थांबू शकतो म्हणजे बाकीचे वेस्ट मटेरियल आपण ते कसं रियूज करून रिसायकल करून दाखवलं आहे प्रोजेक्ट. किती नंबर येईल? नक्की काय बनवलं? तर आतापर्यंत आपल्याला माईक पकडण्यासाठी सहकार्य केले. नाव सांग. आर्यन पाटील. तर हे आपले कॅमेरामॅन होते. थँक्यू. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे रेन सेन्सर क्लोथ कलेक्टिंग सिस्टीम आणि माझं नाव आहे जान्हवी गीते. माझं नाव आहे संस्कृती खाडे. किती नंबर येईल? आमचा पहिलाच नंबर येणार कारण की असा प्रोजेक्ट आतापर्यंत खूप सायन्स एक्झिबिशन झाले होते पण आतापर्यंत ही टेक्नॉलॉजी आतापर्यंत कोणीच आणली नव्हती आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये समजा माणसांना आता वेळ नसतो आणि पावसाळ्यामध्ये माणसं बाहेर जातात तर अचानक पाऊस आल्यामुळे कपडे भिजू शकतात तर कपडे भिजल्यामुळे हे कपडे आपले भिजू नयेत म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. तर ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही आता हे बॅटरी जोडणार आणि लगेच ह्याच्यावरती सेन्स झाल्यानंतर हे ऑटोमॅटिकली फिरणार आणि मग हे कपडे आपल्या छताखाली गेल्यानंतर मग आपले कपडे वाचणार आणि लोकांचा टाईमही वाचणार. थँक्यू. किती नंबर येईल? आमचा पहिलाच नंबर येणार. पहिलाच. गॅरंटी? हो. आवडायचं. सट्टा मस्करी करायची नाही. आठवीचे विद्यार्थी विनाकारण काहीही आडवे प्रश्न विचारायचे नाही. माहिती सांगतायत ती माहिती समजून घ्यायची, व्यवस्थित ऐकायची आहे.
एकाच ठिकाणी गर्दी करू नका रे. चला आपल्या मित्रांच्या बाजूला प्रोजेक्ट पाहून घ्या. बोरवेल किंवा थांबा त्यांचं घ्यायचं. असू शकतात वेगळे वेगळे खूप वेळच असू शकतात हे करायला. नमस्कार. दीदी नाव सांग. अनुष्का महेश आडागळे, सालिहा मुनीर मुजावर. प्रोजेक्टचं नाव सांग, प्रोजेक्टची माहिती दे थोडी. सोलार इक्लिप्स अँड लुनार इक्लिप्स. सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स. थोडी माहिती दे. हां, ही सूर्य, ही पृथ्वी, ही चंद्र, ज्या वेळेस हे तिन्ही एका लाईनमध्ये येतात फिरून, फक्त एक फरक असतो की सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असते, त्याच्यामुळे चंद्रग्रहण होते. आणि परत हे फिरून एका लाईनमध्ये येतात, फक्त एक फरक असतो की सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, त्याच्यामुळे सूर्यग्रहण होते. आणि सूर्यग्रहण हे वर्षातून 2 ते 5 वेळा होते आणि चंद्रग्रहण 2 ते 3 वेळा. बरं, तुला काय वाटते ह्या प्रोजेक्टचा कितवा नंबर आहे? तसं नाही सांगता पहिला का येणार. दुसरा पहिला का नाही? एवढा भारी नाहीये, कारण माझ्यासाठी प्रोजेक्ट भारी आहे. मग येऊ शकतो पहिला पण येऊ शकतो. नक्की. बरं सर, ह्या प्रोजेक्टविषयी थोडी माहिती द्या. आता हे आता खगोलशास्त्राच्या दृष्टीने चांगले, म्हणजे ह्या मुलांना आत्तापासूनच नक्की आपल्या वातावरणात कोणते परिणाम होतात किंवा त्याचे ॲक्च्युअली म्हणजे प्रॅक्टिकली कसा इफेक्ट होतो हे इथं दाखवतात. त्यामुळे त्यांना यातून जास्त ज्ञान, अगदी प्रॅक्टिकली ज्ञान मिळते. असं पुस्तकात वाचून आपल्याला समजतं, पण प्रॅक्टिकल पाहिल्यावर अजून त्यामध्ये जास्त ज्ञान मिळतं. मुलींविषयी तुम्ही काय बोलणार? मुलींनी आता चांगला प्रोजेक्ट केलेला आहे. ते म्हणजे त्यांचं एक काय त्याला म्हणतो आपण, त्यांनी एक विचार मांडले ते चांगले आहेत. म्हणजे कितवा नंबर येईल तुम्हाला काय वाटतं? पहिला नंबर यायला पाहिजे यायला म्हणजे हरकत नाही काय? हां नाही. बरं, तुला काय वाटतं? पहिला का नाही वाटतं? पहिला येईल. येईल. हॅलो. तर आपण बघितलं विज्ञान प्रदर्शन हा दिवस दुसरा आहे आणि खूप प्रमाणात कमीत कमी 135 लोकांनी विद्यार्थ्यांनी इथं भाग घेतलेला असून आपण सर्व प्रकारचे प्रयोग आणि त्यांच्यातली माहिती आपण बघितलेलं आहे. तरी ह्या न्यूजच्या माध्यमातून, आपला न्यूजचं नाव आहे ARS न्यूज, आपल्या राजेश शिंदे या नावाने हा प्रसिद्ध असून या यूट्यूब चॅनल आपण लाईक सबस्क्राईब करावे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना शाबासकी मिळण्यासाठी हा वरच्या स्तरावर जाऊन सर्वांनी मिळून लाईक कमेंट करावे. धन्यवाद.